शिवाजी विद्यापीठात स्वर्गीय शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनतर्फे स्त्री सक्षमीकरण आव्हाने आणि संधी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रास्ताविकात अध्यासनाच्या समन्वयक डॉक्टर भारती पाटील यांनी पुरोगामी विचारांच्या स्त्री उद्धारासाठी काम करणाऱ्या शारदाबाई यांच्या नावानं असणाऱ्या या अध्यासनाचा उद्देश स्पष्ट केला। यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्त्री सक्षमीकरण आव्हानं आणि संधी या विषयावर मार्गदर्शन केलं। कोल्हापूर हे माझ्या आजीचं माहेर असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरात ज्या घरात शारदाबाई राहत होत्या त्याला भूताचं घर म्हटलं जायचं आणि त्या घराच्या बाजूला टाकलेला लिंबू आणि उतारा अनेक मुलांनी खाल्लाय। हे आजच्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या समाजाला हे आवर्जून सांगायला हवं असं त्यांनी नमूद केलं। सध्या स्त्रीमुक्तीची चळवळ राज्यात संपली आहे, ती पुन्हा उभं करण्याची गरज आहे। त्याचबरोबर अनेक रूढी परंपरा आता थांबल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली। म्हणजे जेव्हा महिला धोरण आदरणीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी केलं, ते काय विचार करून त्यांनी केलं असेल? तेव्हा स्त्री मुक्ती केवढी मोठी चळवळ राज्यात होती। आज स्त्री मुक्तीची चळवळ राज्यात आहे का? तर ती नाही आहे। ती पुन्हा एकदा आपण करण्याची गरज आहे का? तर आहे। तशी आजही जर हुंडाबळी या राज्यात होत असतील तर आपण समाजमधून कमी पडलो का नाही? हुंड्यासारखा विषय म्हणजे आपण एक काळ असा होता की महिला नवरा गेल्यानंतर सती जायच्या, मग ती प्रथा बंद झाली की नाही? मग सती बंद झाली तर आजही 21व्या शतकामध्ये हुंडा का सतीसारखा थांबलेला नाही याचा विचार कधी आपण समाज म्हणून करणार? स्त्रियांसाठी शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समाज उद्धारासाठी दाभोळकर, पानसरे कुटुंबांची नावं इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिली जातील। महिलांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं, त्यांच्या हाताला काम मिळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या महिला सरपंच आडून पुरुषच सत्ता चालवत असतात, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। समाज म्हणून याचं आत्मचिंतन होणं गरजेचं आहे। महाराष्ट्र आधीसारखा पुरोगामी राहिला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। किंवा चव्हाण साहेबांनी जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तेव्हा चव्हाण साहेबांनी काय महाराष्ट्राचा विचार केला होता? खरंच तो महाराष्ट्र आज आहे का? आज महाराष्ट्र जेवढा पुरोगामी विचाराचा होता तेवढा आज आहे का? किती बोलताना तुम्ही विचार करून बोलता? त्या काळातली जी भाषणं आहेत, त्या काळातले जेवढे सिनेमे आहेत, म्हणजे मी जब्बार काकांचं नेहमी उदाहरण देते। जब्बार काकांनी जे सिनेमे 60, 70 आणि 80च्या दशकात केले, आज ते सिनेमे जर लावले तर थिएटरमध्ये चालतील का लोकांना? त्याच्यावर किती लोक असतील जे तिथे जाऊन आंदोलनं करतील? सरोज पाटील यांनी सुप्रिया सुळे माझी भाची असल्याचा मला अभिमान आहे, तसंच त्यांनी आई शारदाबाई यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी डॉक्टर भारती पाटील यांनी संपादित केलेलं कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया भाग 2 या पुस्तकाचं प्रकाशन झालं। या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, डॉक्टर उर्मिला दशवंत, प्रांजली क्षीरसागर, V.B. पाटील, हसीना फरास, डॉक्टर माया पंडित, साधना घाटगे, अनुराधा भोसले, विजयमाला देसाई, पद्मजा तिवले, गीता हसूरकर, सीमा पाटील आदी उपस्थित होत्या।